नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील 16वा अध्याय. अध्यायाचे नाव आहे दैवासुर संपत विभाग योग, म्हणजेच दैवी गुण आणि आसुरी गुण यांचा भेद. या अध्यायात नेमकं काय घडलं? या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माणसामध्ये 2 प्रकारचे गुण असतात. एक दैवी गुण म्हणजेच काय, आपल्या सोप्या भाषेत गुड क्वालिटीज, आणि दुसरा गुण म्हणजे आसुरी गुण म्हणजेच निगेटिव्ह क्वालिटीज. मग दैवी गुण कोणकोणते? दैवी गुण म्हणजे अभय म्हणजेच काय, भीती नसणे, शुद्ध मन, सत्य बोलणे, संयम, दया, करुणा, अहंकार नसणे, क्षमा आणि सकारात्मक विचार. हे गुण माणसाला शांती, आनंद आणि मुक्तीकडे नेतात. हे झाले दैवी गुण. आता आपण बघूया आसुरी गुण कोणकोणते. आसुरी गुण राग, अहंकार, द्वेष, मत्सर, खोटं बोलणं, लोभ, सतत तक्रार करणं, भीती आणि असुरक्षितता. हे गुण माणसाला अशांत, दुःखी आणि गोंधळात टाकतात. मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आपण कोणते गुण वाढवायचे हे आपल्या हातात आहे. म्हणजे आपण ठरवू शकतो की मला कोणते गुण माझ्यात वाढवायचे आहे, दैवी गुण की आसुरी गुण. मग हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो? गर्भावस्थेत आईचं मन म्हणजेच बाळाचं संस्कार केंद्र. आईच्या मनात जे काही चाललेले असतात विचार, ते म्हणजे बाळाचं संस्कार केंद्र. मग आईच्या विचारांचा, भावनांचा थेट परिणाम बाळावर होतो. जर आईमध्ये शांती, प्रेम, करुणा, सकारात्मकता असेल तर बाळातही तेजस्वी, शांत, सुसंस्कृत गुण विकसित होतात. म्हणूनच हा अध्याय सांगतो, गर्भावस्थेत दैवी गुणांची जाणीवपूर्वक निवड करा. चला तर मैत्रिणींनो, आता आपण एक छोटंसं पॉझिटिव्ह सुंदरसं ध्यान करूया. नेहमीप्रमाणे ध्यानाला बसण्याच्या आधी तुम्ही रिलॅक्स पोझिशनमध्ये बसा, किंवा उशीचा आधार घेऊन पाठ टेकवून बसा, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकता. ओके. आता डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. आता आपल्या हृदयाकडे लक्ष द्या. तिथे एक सुंदर उजळ प्रकाश आहे. हा प्रकाश म्हणजे दैवी गुणांचा प्रकाश. जे आपण वरती बघितले दैवी गुण कोणकोणते? प्रेम, शांती, करुणा, धैर्य, सकारात्मकता, ह्या सर्व गुणांचा प्रकाश तुमच्या हृदयात आहे. प्रत्येक श्वासाबरोबर हा प्रकाश तुमच्या हृदयातून तुमच्या पोटात, तुमच्या गर्भात, तुमच्या बाळापर्यंत पोहोचत आहे. मनात शांतपणे म्हणा, मी शांत आहे, मी सकारात्मक आहे, माझं बाळ दैवी गुणांनी भरलेलं आहे. राग, भीती, चिंता हळूहळू सर्व माझ्या शरीरातून दूर जात आहे, आणि फक्त प्रेम उरत आहे, आईचं आणि बाळाचं. आता काही क्षण असंच थांबा. सर्व व्हिज्युअलाइज करा. तो प्रकाश तुमच्या हृदयातून बाळापर्यंत जात आहे. तुमच्या शरीरात फक्त आणि फक्त दैवी गुण आहेत,
आणि सर्व चिंता, राग, द्वेष, मत्सर, भीती सगळं काही तुमच्या शरीरातून बाहेर जात आहे आणि उरत आहे ते फक्त तुमचं आणि बाळामधील प्रेम. बाळाची मोमेंट अनुभवा. बाळाची खूप हालचाल होते, तुम्हाला खूप छान वाटतंय. असं वाटतंय कधी बाळ हातात येईल आणि कधी तुम्ही त्याला जवळ घेणार, हृदयाशी धरणार आणि त्याचे खूप पापे घेणार, असं वाटतंय ना. हा मोमेंट अनुभवा. चेहऱ्यावर खूप सुंदर स्माईल येत आहे तुमच्या. खूप छान वाटत आहे. बाळही पोटात खूप हॅपी होत आहे. ते खूप किक मारत आहे तुम्हाला, खूप फिरत आहे. आता हळूहळू चेहऱ्यावर एक स्मित हास्य करून डोळे उघडा. आई, तुला या ध्यानाने खरंच खूप छान वाटत असेल तर अशाच तुझ्यासारख्या इतर गर्भवती आईंना व्हिडिओ शेअर कर. आणि तू नवीन असेल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कर. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या अध्यायात. टेक केअर.